चंदगड तालुक्यातील तेऊरवाडीत होणार हरित क्रांती, घटप्रभेचे पाणी आले पठारावर, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश। चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी हे कोरडवाहू गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे। गावापासून दोन्ही बाजूंना 4 किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणाऱ्या नद्या, पण तेऊरवाडीत मात्र शेतीसाठी पाण्याचा कायम दुष्काळ। निटूर तलावाचाच काय तो थोडाफार शेतीला आधार। पूर्वेकडील शेतीलाही ताम्रपर्णी नदीच्या पाण्याचा बऱ्यापैकी आधार आहे, मात्र गावच्या पश्चिम आणि उत्तरेकडील शेतीला पाणी नसल्यानं बहुतांश शेती कोरडवाहू आणि पडीकच आहे। या शेतीसाठी बारमाही पाणी आणण्याचा शब्द आमदार राजेश पाटील यांचे विश्वासू सहकारी तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील यांनी तेऊरवाडी ग्रामस्थांना दिला होता। गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या पाटील यांनी हा शब्द पूर्ण केला। गेली अनेक वर्ष घटप्रभा नदीतून गावाला पाणी आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते। तेऊरवाडी गाव चंदगड तालुक्यात तर घटप्रभा नदी गडिंग्लज तालुक्यात असल्यामुळे कार्यक्षेत्राबाहेर सिंचन क्षेत्र येत असल्यानं शासनाकडून परवानगी मिळत नव्हती। यानंतर आमदार राजेश पाटील यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे या पाणी योजनेसाठी प्रयत्न केले। यासाठी अशोक पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याची दखल घेत घटप्रभा मध्यम प्रकल्पातून लाभक्षेत्राबाहेरील तेऊरवाडी गावाला पाणी वापरण्यास परवानगी दिली। या योजनेला परवानगी मिळाली, पण 3 किलोमीटरवरून उंच पठारावर पाणी आणणं कठीण आणि खर्चिक काम होतं। तेही आव्हान स्वीकारत येणाऱ्या असंख्य संकटांवर मात करत अशोक पाटील यांनी मेहनत घेऊन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केली। मध्ये लिफ्ट यंत्रणा, 14 इंची पाईपलाईन आणि 6 मोटारी बसवून योजना पूर्णत्वास आणली। या पाण्याचा उपयोग तेऊरवाडी बरोबरच हडलगे गावच्या शेतकऱ्यांनाही होणार आहे। इतिहासात प्रथमच तेऊरवाडीच्या पठाराने घटप्रभेचे पाणी पाहिले, त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले।